जी बैठक बोलावली आहे सर्वपक्षीय वन नेशन वन इलेक्शन संदर्भात इंडिया अलायन्सचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का आणि विशेषतः तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार? एक लक्षात घ्या, वन नेशन वन इलेक्शन हे जो बिल लोकसभेत आणलं त्याच्यानंतर लोकसभेत ते बिल येऊ शकलं नाही आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जेपीसीकडे हे बिल गेलेलं आहे आणि जेपीसीमध्ये सर्व पक्षाचे लोक असतात. आज जेपीसीची बैठक आहे, पहिली बैठक आज आहे जेपीसीची आणि इंडिया आघाडीचे सगळे सदस्य त्या बैठकीतले त्यात हजर राहतील. आमच्या पक्षाचे जे सदस्य आहेत ते अनिल देसाई आहेत, ते त्या कमिटीवर आहेत आणि ते आपली भूमिका मांडतील. नाही, पण अजूनही इंडिया अलायन्स आणि शिवसेना युबीटीचा वन नेशन वन होय, इलेक्शनचा विरोध आहे का? नक्की आमचा विरोध आहे. हे लोकशाही विरोधी आहे, हे घटना विरोधी आहे, हे संविधान विरोधी आहे. भविष्यामध्ये एक पक्ष एकच निवडणूक आणि एक नेता एक निवडणूक, वन लीडर वन इलेक्शन, वन पार्टी वन इलेक्शन, अशा प्रकारच्या हुकुमशाहीकडे नेणारं हे बिल आहे किंवा ही योजना आहे. राऊत साहेब, आता आणखी एक डेव्हलपमेंट येते आहे की एनसीपी शरद पवार गटाचे खासदार आपल्याकडे घेण्यासाठी किंवा फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले. जी माहिती मिळते या 7 खासदारांना फोन गेलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांनी तटकरेंकडे ही नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा पद्धतीने अजूनही फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. जोपर्यंत खासदार फुटत नाहीत, पवारसाहेबांचे खासदार फोडले जात नाहीत, तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा, तो तुम्ही पूर्ण करा आणि त्यासाठी तुम्ही किमान पवारसाहेबांच्या गटाचे 6 ते 7 खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा 6वा किंवा हे 7 हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल. कळलं? त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाहीये, देशाला काहीच उपयोग नाहीये किंवा अजित पवारांना उपयोग नसेल. प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. पण हा नीच आणि निर्लज्जपणा आहे. झालं ना, तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना, जिंकलात तुम्ही, तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही, तुमची हवस भागत नाही. या देशामध्ये तुम्ही काय चालवलं? हा, याचे फोडा त्याचे फोडा, कार्यकर्ते फोडा, पदाधिकारी फोडा, आमदार फोडा, खासदार फोडा. या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळकुट्ट्याशाहीत? तेच चाललंय सध्या. पण राऊतसाहेब, जसे एनसीपीचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे तसंच शिंदे गटांकडूनही अनेकदा सांगितलं जातं की शिवसेना युबीटीचे खासदार आमदार आमच्या संपर्कात आहेत. ठीक आहे, किती संपर्कात आहेत ते त्यांनी जाहीर करावं, नावं जाहीर करावी. आमचाही संपर्क आहे त्यांच्या गटाशी असं आम्ही बोललो तर, पण मी बोलणार नाही. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, आज दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत, त्यांच्याकडे ईडी सीबीआय आणि पैसा आहे. त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे. पण शेवटी भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत, किती खासदार पाहिजेत, त्यांचे भविष्य काय काय देणार आहेत त्यांना ते, आणि जे जात आहेत सोडून त्यांना काय मिळणार आहे? तुमच्या तोंडावर हडकच पडणार आहेत ना चघळायला. यात महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान याचा काय संबंध येतोय का? अजिबात नाही. आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया, ह्याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतोय? देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा. अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का? तुमच्या सुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत, लक्षात घ्या, राजकारणातून कधीतरी. तेव्हा तुम्ही काय करणार? या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार. या देशाचे वाट लावणारे लोक, या लोकशाहीची वाट लावणारे लोक, या महाराष्ट्राची वाट लावणारे लोक म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.